नमस्कार मंडळी. टेक तडका 24/7 मध्ये मी प्रियंका पाटील तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजची एक जबरदस्त टेक न्यूज. विचार करा, म्हणजे रिफ्लेक्शन AI नावाच्या एका स्टार्टअपची गोष्ट आहे, ज्याची स्थापना गेल्याच वर्षी गुगल डीप माइंडमधून बाहेर पडलेल्या काही रिसर्चर्सनी केली. आणि काय सांगू तुम्हाला, अवघ्या 7 महिन्यात त्यांनी तब्बल $2 बिलियन निधी उभारला आहे आणि कंपनीचं व्हॅल्युएशन पोहोचलंय $8 बिलियन वर. भारी आहे ना? खरं तर हे स्टार्टअप सुरुवातीला ऑटोनॉमस कोडिंग एजंट्सवर फोकस करत होतं, पण आता त्यांनी स्वतःला OpenAI आणि Anthropic सारख्या क्लोज लॅब्सना एक ओपन सोर्स पर्याय म्हणून आणि डीपसीक म्हणजे चायनीज AI कंपन्यांना वेस्टर्न पर्याय म्हणून पोझिशन केलंय. म्हणजे या स्टार्टअपचे फाउंडर मिशा लास्किन, ज्यांनी डीप माइंडच्या जेमिनी प्रोजेक्टसाठी रिवॉर्ड मॉडेलिंगचं नेतृत्व केलं होतं, आणि इओनॅनिस अँटोनोग्लो, ज्यांनी अल्फागो तयार करण्यात मदत केली होती, यांचा अनुभवच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. ते म्हणतात की योग्य AI टॅलेंट असेल तर मोठ्या टेक कंपन्यांच्या बाहेरही फ्रंटियर मॉडेल्स तयार करता येतात. आणि या फंडिंगसोबतच रिफ्लेक्शन AIने डीप माइंड आणि OpenAI मधून टॉप टॅलेंटची एक टीम पण जॉईन केली आहे. त्यांनी एक ॲडव्हान्स्ड AI ट्रेनिंग स्टॅक तयार केला आहे, जो ते सगळ्यांसाठी ओपन ठेवणार असल्याचं आश्वासन देत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिफ्लेक्शन AIकडे एक स्केलेबल कमर्शियल मॉडेल पण आहे, जे त्यांच्या ओपन इंटेलिजन्स स्ट्रॅटेजीशी सुसंगत आहे. सध्या त्यांच्या टीममध्ये साधारण 60 लोक आहेत, सगळी AI रिसर्चर्स आणि इंजिनियर्स. त्यांनी एक मोठा कम्प्यूट क्लस्टर पण मिळवला आहे आणि त्यांचं टार्गेट आहे की पुढच्या वर्षी एक असा लँग्वेज मॉडेल रिलीज करायचा जो काही ट्रिलियन टोकन्सवर ट्रेन केलेला असेल. ते म्हणतात की आम्ही अशा मोठमोठ्या लॅब्समध्येच शक्य असलेलं काहीतरी तयार केलं आहे, एक लार्ज स्केल LLM आणि रिएन्फोर्समेंट लर्निंग प्लॅटफॉर्म, जो प्रचंड मिक्सचर ऑफ एक्सपर्ट्स म्हणजे MOE मॉडेल्सना फ्रंटियर स्केलवर ट्रेन करण्यास सक्षम आहे. म्हणजे चायनामध्ये डीपसीक, क्वेन, किमीसारख्या कंपन्यांनी हे ओपनमध्ये कसं करायचं हे दाखवून दिलंय. आणि लास्किन म्हणतात की जर आपण आताच काही केलं नाही तर इंटेलिजन्सचं ग्लोबल स्टँडर्ड कोणीतरी दुसरंच तयार करेल, अमेरिकेत नाही. ते पुढे म्हणतात की यामुळे अमेरिका आणि तिचे मित्र देश अडचणीत येऊ शकतात, कारण कंपन्या आणि सरकारं चायनीज मॉडेल्स कायदेशीर अडचणींमुळे वापरू शकत नाहीत. तर एकतर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह डिसएडव्हान्टेजमध्ये जगायचं किंवा या आव्हानाला सामोरं जायचं. अमेरिकेतले टेक्नोक्रॅट्स पण रिफ्लेक्शन AIच्या या नव्या मिशनचं स्वागत करत आहेत. डेव्हिड सॅक्स, जे व्हाईट हाऊसचे AI आणि क्रिप्टो झार आहेत, त्यांनी पोस्ट केलंय की जास्त अमेरिकन ओपन सोर्स AI मॉडेल्स बघून खूप आनंद झाला. ग्लोबल मार्केटचा एक मोठा भाग ओपन सोर्सचे कॉस्ट, कस्टमायझेशन आणि कंट्रोल देईल. हगिंग फेसचे को-फाउंडर आणि CEO क्लेम डेलॉंग म्हणतात, ही खरोखरच अमेरिकन ओपन सोर्स AIसाठी खूप चांगली बातमी आहे. आता आव्हान हे आहे की OpenAI मॉडेल्स आणि डेटासेटची गती वाढवायची आहे, जशी ग्रीस ओपन सोर्स AIमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या लॅब्समध्ये दिसत आहे. रिफ्लेक्शन AIच्या ओपन असण्याच्या व्याख्येमध्ये डेव्हलपमेंटऐवजी ॲक्सेसवर जास्त भर आहे, अगदी मेटाच्या लामा किंवा मिस्ट्रल सारखं. लास्किन म्हणतात की रिफ्लेक्शन AI मॉडेल वेट्स पब्लिकसाठी रिलीज करणार आहेत, पण डेटासेट्स आणि ट्रेनिंग पाईपलाईन स्वतःकडे ठेवणार आहेत. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉडेल वेट्स ते कोणीही वापरू शकतं, आणि याचवर त्यांचा बिझनेस मॉडेल पण आधारित आहे. संशोधक मॉडेल्स फ्री वापरू शकतील, पण मोठी एंटरप्राइजेस आणि सरकारं जे सोव्हरेन AI सिस्टम्स तयार करत आहेत त्यांच्याकडून रेव्हेन्यू येईल. कारण मोठमोठ्या कंपन्यांना स्वतःच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर चालणारे, कस्टमायझेबल आणि नियंत्रित करता येणारे मॉडेल्स हवे असतात. रिफ्लेक्शन AIने अजून त्यांचं पहिलं मॉडेल रिलीज केलेलं नाही, जे टेक्स्ट आधारित असेल, पण भविष्यात मल्टी मॉडेल क्षमता पण त्यात असतील. या फंडिंगचा वापर ते मॉडेल ट्रेनिंगसाठी आवश्यक कम्प्यूट रिसोर्सेस मिळवण्यासाठी करणार आहेत, आणि पहिलं मॉडेल पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. तर मंडळी, ही होती आजची जबरदस्त अपडेट. AIच्या जगात काय नवीन घडामोडी चालू आहेत हे जाणून घेण्यासाठी टेक तडका 24/7 सोबत कनेक्टेड रहा. धन्यवाद.